निसर्ग नसेल तर आपलं अस्तित्व अजिबातच नाही. निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे. मग अशा वेळेस आपण जेव्हा सर्वश्रेष्ठ समजतो, तशी बुद्धिमत्ता जेव्हा सर्वश्रेष्ठ समजतो, तर तेव्हा आपण इथेच स्वतःला नालायक करतो. कारण की निसर्ग हा खूप मोठा आहे. आणि आपण जर या निसर्गाची काळजी नाही घेतली, तर याचा जो काही रिव्हर्स इम्पॅक्ट जो आहे तो माणसावरती होतच आहे. आपण बघतोय सध्या. क्लायमेट चेंज हे त्याचं उदाहरण आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचं उदाहरण आहे. समुद्राची पातळी वाढणे हे ग्लोबल वॉर्मिंगचं उदाहरण आहे. तापमानामध्ये वाढ होणे हे त्याचं उदाहरण आहे. काही ठिकाणी अचानक जे काही आपत्ती आहे त्याचं प्रमाण वाढणे याचं उदाहरण आहे. म्हणजे आपण आपल्या विकासाबरोबर म्हणजे मानव आणि विकास किंवा आपण त्याला म्हणूयात मानव आणि पर्यावरण याचा जो काही नैतिक संबंध जो आहे तो संबंध म्हणजेच काय असेल या ठिकाणी ते आपला पर्यावरणीय नीतिशास्त्र. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इथे नैतिक संबंध म्हणजे काय? तर मित्रांनो नैतिक संबंध या शब्दाचा अर्थ हा होतो की मानवाची पर्यावरणासंदर्भात असलेली जबाबदारी, माणसानी पर्यावरणासंदर्भात काय करावं, माणसानी पर्यावरणाचं संवर्धन करावं, माणसानी पर्यावरणाची काळजी घ्यावी, माणसानी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी प्रयत्न करणं हा आहे याचा नैतिक संबंध याचा अर्थ. जसं की यामध्ये बायको आणि नवऱ्यामध्ये नैतिक संबंध असतात. याचा अर्थ काय होतो? नवरा आणि बायकोमध्ये नैतिक संबंध या शब्दाचा अर्थ हा होतो की नवऱ्याने बायकोची काळजी घ्यायची आहे आणि बायकोनी नवऱ्याची काळजी घ्यायची आहे. यामध्ये आणखीन एक दुसरा दुवा हे आहे की नवऱ्याने बायकोचं प्रोटेक्शन करायचं आहे. या तुलनेमध्ये बायकोनी नवऱ्याला जेवण द्यायचं आहे. एकमेकांच्या सगळे जबाबदाऱ्या आहेत त्यांना डिवाइड करायचं आहे. जे त्यांचे बाळ आहेत त्यांचं त्यांना कल्याण करायचं आहे. स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचं आहे. धार्मिक आणि सामाजिक नैतिकता प्रस्थापित करायचं आहे. हा तो अर्थ आहे नैतिक संबंध याचा अर्थ. जो आपण याला म्हणतो ना अनैतिक संबंध याचा अर्थ हा फक्त सेक्स्युअल नाहीये तर एका व्यवस्था उद्ध्वस्त होण्यासारखा आहे. तर त्यामुळे इथे लक्षात घ्या ज्या प्रकारे तिथे तो अर्थ लागतो नैतिक संबंध तसंच इथे आहे मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये असलेला नैतिक संबंध जो या ठिकाणी इथे संवर्धना संदर्भात आहे, शाश्वत विकास या संदर्भात आहे, पर्यावरण काळजी घेणे या संदर्भात आहे. हा आहे तुमचा नैतिक संबंध.